कोणत्याही आजाराचं निदान जर करायचं असेल तर रक्ताच्या अत्यावश्यक अशा तपासण्या किती असतात? त्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील? डॉक्टर आणि हे लॅबवाले दोघे मिळून रुग्णांची लूट कशी करतात? हे लॅबवाले स्वतंत्रपणे मार्केटिंगची व्यवस्था करून सर्वसामान्य लोकांच्या गळ्यामध्ये महागड्या तपासण्या कशा मारतात, याविषयी आज मी तुम्हाला अगदी सविस्तर रहस्य उलगडून सांगणार आहे. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणताही आजार होऊ द्या, त्या आजाराचं जर रोग निदान तुम्हाला करायचं असेल तर किती तपासण्या लागतात? 7 ते 8 तपासण्या. आणि त्यामध्ये तुम्हाला कोणता आजार झालाय तो सहजासहजी कळतो आणि त्यावर डॉक्टरांची उपचाराची दिशा पण ठरवू शकते. या 7 ते 8 तपासण्या करण्याच्या ऐवजी हे डॉक्टर आणि लॅबवाले दोघे मिळून काय करतात तर एक बेसिक पॅनल तयार करतात, म्हणजे बेसिक तपासण्या, जिथे त्याची किंमत असते 2,500 पर्यंत आणि ऍडव्हान्स्ड जो पॅनल तयार करतात त्याची किंमत असते 5 ते 6,000 पर्यंत. आणि जे काही प्रीमियम पॅनल तयार करतात तपासण्यांचा त्याची किंमत असते 10,000 पासून तर 25,000 पर्यंत. अत्यावश्यक तपासण्या किती आहेत? ऍडव्हान्स्ड मध्ये, बेसिक मध्ये आणि प्रीमियम मध्ये. बेसिक मध्ये तपासण्या अत्यावश्यक किती असतात? 7 ते 8. पण त्या किती करायला लावतात? 20. या ऍडव्हान्स्ड मध्ये तपासण्या किती अत्यावश्यक असतात? 7 ते 8. पण तुम्हाला किती करायला लागतात? त्या 40 ते 60 पर्यंत. आणि प्रीमियम जे असतं त्यामध्ये तुम्हाला किती तपासण्या करायला सांगतात? त्याच्यामध्ये सुद्धा 7 ते 8च आवश्यक असतात हो. त्या करायला सांगतात 100 ते 120 पर्यंत. आणि मग काय होतं की ज्या गोष्टीवर तुमच्या रोग निदान किंवा उपचाराची दिशा ठरणार आहे त्या तपासण्या केवळ 7 ते 8च असतात. आणि त्या तपासण्या साधारणतः न करता या डॉक्टर आणि लॅबवाल्यांनी मिळून, दोघांनी मिळून अगदी सर्वसामान्य लोकांची लूट चाललेली असते. म्हणजे काय, अगदी सर्रास चालते असं काहीच नाहीये. पण जिथे जिथे तुम्हाला चुकीचं करणारे लोक दिसतात तिथं हा काळा बाजार त्यांचा, म्हणजे अगदी व्यापार चालू असतो त्यांच्याकडे. कुठेही म्हणजे त्या का करायच्या त्याच्यावर उपचाराची दिशा ठरत नाही, पण त्या तपासण्या तुम्हाला कराव्या लागतात आणि ते करून घेतात. मग आता अत्यावश्यक तपासण्या कोणत्या आहेत 7 ते 8? त्या म्हणजे जर तुम्हाला कोणतंही इन्फेक्शन झालं तर तुमचा हिमोग्राम म्हणजे सीबीसी जर केलं तर तुम्हाला कळतं. म्हणजे त्यामध्ये काय असतं, पांढऱ्या पेशी किती वाढल्या, लाल पेशींची संख्या किती आहे, प्लेटलेट काउंट किती आहे, यावरून साधारणतः जे बॉडीमध्ये इन्फेक्शन झालंय ते डॉक्टरांना कळतं आणि त्यावरून त्यांची उपचाराची दिशा सुद्धा ठरते. दुसरं म्हणजे फास्टिंग शुगर, म्हणजे साखर वगैरे जे तपासता तुम्ही, ती रक्तामधली साखर तपासणं, म्हणजे रिकाम्या पोटीची जी साखर आहे, जेवण झाल्याच्या नंतरची जी साखर आहे, ती तपासल्यानं तुम्हाला डायबिटीजचं निदान होतं. ती एक महत्वाची तपासणी आहे, म्हणजे ती अत्यावश्यक सदरामध्ये मोडेल. तिसरी म्हणजे तुम्हाला लिपिड प्रोफाईल, ज्यांना डायबिटीस आहे, ज्यांना मधुमेहाचा आजार आहे, रक्तामध्ये साखर आहे, त्या लोकांसाठी तुम्ही हृदयाचे विकार त्यांना होऊ शकतात आणि ती प्रिकॉशन म्हणून तुम्हाला लिपिड प्रोफाईल करायला हरकत नाही आणि ती करायलाही हवी. आणि मग नंतर तुमची जी तपासणी येते ते त्यामध्ये येतं ते म्हणजे KFT, म्हणजे किडनी फंक्शन टेस्ट, म्हणजे रक्तामध्ये युरिया किती आहे किंवा क्रिएटिनिन किती वाढलंय, म्हणजे त्या किडनीचं फंक्शन काय चाललंय, कशा पद्धतीने किडनी, तिचे नेफ्रॉन डॅमेज तर नाही झाले ना, हे तपासण्या करता क्रिएटिन आणि युरिया ह्या तपासणी करण्यासाठी तुम्हाला KFT, किडनी फंक्शन टेस्ट करावे लागतात. ती एक अत्यावश्यक तपासणी. लिव्हर फंक्शन टेस्ट, म्हणजे लिव्हरमध्ये तुमचं बिलिरुबिन किती आहे, तुम्हाला जॉन्डिस म्हणजे कावीळ वगैरे झाला असेल तर तुम्हाला ते बिलिरुबिनचं प्रमाण, तुम्हाला पुन्हा AST, म्हणजे ज्याला आपण SGOT आणि SGPT, म्हणजे त्याला AST आणि ALT, यावरनं लिव्हर, म्हणजे कुणी दारू पिणारा असेल, कुणाला हिपॅटायटिस मुळे असेल,
कुणाला फॅटी लिव्हरमुळे झालं असेल, पण त्या लिव्हरचं डॅमेज किती झालं तर त्यासाठी हे कळतं आपल्याला त्यावरनं की त्या LFT मधनं. आणि थायरॉइड व कुणाकुणाला थायरॉइडचे आजार असतात, म्हणजे हायपोथायरॉइडिझम, म्हणजे ज्याचं वजन वाढतंय अचानकपणे, त्याला धडधड होते, म्हणजे त्याला गळ्याला कुठेतरी थायरॉइडची ग्लँड वाटते, अशा रुग्णांमध्ये तुम्ही थायरॉइडच्या जे तपासणी आहे ती केली तर चालते. आणि सगळ्यात म्हणजे युरिन म्हणजे लघवी, ती जर तपासली तर शरीरामधनं काय बाहेर पडतंय, साखर बाहेर पडते का, त्यामध्ये लाल पिशी आहेत का, त्यामध्ये पस सेल्स आहेत का, यावरनं तुम्हाला सगळं कळतं. म्हणजे साधारणतः जर सोडल्या कोणत्या कॅल्शियम म्हणजे व्हिटॅमिन डी आणि तुमचं हे कोणतं B12 या जर सोडल्या तर बाकीच्या सगळ्या तपासण्या ह्या 1% लोकांमध्ये सुद्धा लागत नाही. 1% लोकांमध्ये सुद्धा लागत नाहीत. त्यासाठी तुम्ही जिथं बघा एक तपासणीला 600 ते 800 रुपये घेतात आणि सगळ्या तपासण्या 40 तपासण्या 20 तपासण्या करायला, म्हणजे जो बेसिक पॅक आहे, जो पॅनल म्हणजे जो बॉडी चेकअपच्या नावानं करताय तुम्ही बेसिकचा पॅक, तो कितीचा असतो? 2500चा. म्हणजे एक तपासणी करायची असेल तर 600 घेतात आणि 40 तपासण्या जर करायच्या असतील किंवा 20 तपासण्या करायच्या असतील तर ते किती घेतात? 2500. म्हणजे केवढ्या लेख पडली ती? म्हणजे एक केली तर 600 आणि 20 केले तर 2500. म्हणजे किती व्हायला पाहिजेत? 12,000 व्हायला पाहिजेत. ते 2500 मध्ये करताय, म्हणजे त्या खरंच तपासण्या होतात का? हाय, शंका वाटते बरं का. म्हणजे असं काही नाही, पण विचार करायला हरकत आहे. म्हणजे काय हरकत आहे आपण असा विचार करायला की जी तपासणी एक तपासणी करायला 600 लागतात, तर बाकीच्या 20 तपासण्या करायला 2500 कसे होतील? 2-2500चा तो पॅक देतात ते 3000 पर्यंत. पण मग दुसरा जो असतो त्यांचा की ते किती तपासण्या करतात ते म्हणजे त्यांच्या तपासण्या होतात 60 पर्यंत. जो ऍडव्हान्स पॅक आहे का तो 60चा असतो आणि त्यामध्ये सुद्धा 7 ते 8च असतात, म्हणजे अत्यावश्यक ज्या रोग निदानाच्या तपासण्या. आणि जो प्रीमियमच्या नावाने जे काढतात ना, हे कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये जास्त चालतं. पण म्हणजे अगदी सगळ्याच हॉस्पिटलमध्ये चालतं असं नाही, पण हे चालतं. मग ते जे प्रीमियम जे आहे तो पॅक जो आहे, म्हणजे होल बॉडी चेकअप किंवा फुल बॉडी चेकअपच्या नावानं तुम्ही हे भल्या मोठ्या तपासण्या करून घेतात. त्याच्यामध्ये असतात 100-120 तपासण्या. ज्या तपासण्याचा म्हणजे ज्या इकडे बघा, जर तुम्हाला झिंक आहे, तुमचं कॅल्शियम आहे, तुमचं कॉपर आहे, म्हणजे जर विचार केला तर तुमचे इलेक्ट्रोलाइट, तुमचे मिनरल्स, ट्रेस मिनरल्स आणि हेवी मेटल्स यांच्या तपासण्या किती पेशंटमध्ये लागतील? 1% पेशंटमध्ये सुद्धा लागणार नाहीत ना. म्हणजे तुमचं इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स किती किती रुग्णांमध्ये असेल? 1% मध्ये असेल, 2% मध्ये असेल. पण मग 99% जे तपासण्यामध्ये तुम्हाला का केल्या जातात? त्यांची गरज किती लागते? म्हणजे इलेक्ट्रोलाइट मध्ये काय काय मोडतं? सोडियम आयन, पोटॅशियम आयन, क्लोराईड आयन आणि बायकार्बोनेट, हे आयन झाले. आणि मग मिनरल्स मध्ये तुमचे जे मिनरल्स आहेत त्या मिनरल्स मध्ये काय काय येतं? तर त्या मिनरल्स मध्ये तुमच्या झिंक येतं, म्हणजे कॅल्शियम येतं, मॅग्नेशियम येतं, सोडियम येतं, पोटॅशियम येतं आणि फॉस्फरस येतं. हे तुमचे मिनरल्स आहेत. आणि ट्रेस मिनरल मध्ये झिंक येतं, झिंक, कॉपर येतं, त्याच्यामध्ये सेलेनियम येतं, त्यामध्ये क्रोमियम येतं, त्यामध्ये आयर्न येतं, त्यामध्ये आयोडीन येतं. आणि त्याच्यापेक्षा जड आणखी कशासाठी करतात माहित नाही, पण त्यामध्ये मर्क्युरी, लीड, तुमचा निकेल, ते काय म्हणते ते मॉल्बिडिनियम, हो, हे कशासाठी करायचे? ज्यांचा तपासणीनंतर डॉक्टरला सुद्धा माहित नाही त्यावर काय उपाय करायचा आहे. मग अशा तपासण्या का बरं केल्या जात असतील? आणि हे जे कॉर्पोरेट हॉस्पिटल मधले सोडून आता हे नव्या लॅब जे आलेले आहेत ना, कॉर्पोरेट लॅब, उद्योगधंद्यावाल्या, त्यात त्या काय करतात माहिती का? तुमचं वजन वाढलंय, तुम्हाला हार्मोन इम्बॅलन्स, म्हणजे तुमचं हार्मोन इम्बॅलन्स झालं असेल म्हणून तुमचं वजन वाढलंय, तुम्हाला लठ्ठपणा वाढलाय. पुन्हा आणखीन ते तुम्हाला सांगतात तुमच्या हाडातलं कॅल्शियम कमी झालं असेल म्हणून तुमचे हाडं दुखतायत, सांधे दुखतायत. पुन्हा ते हे लॅबवाले भीती घालतात. पुन्हा आणखीन ते म्हणतात
ट्यूमर मार्कर ज्याला म्हणतो, म्हणजे जो कॅन्सर आहे त्याची शक्यता जर काढायची असेल मनातली, तर ते म्हणजे ट्यूमर मार्कर आता हे भय घालतात आणि सामान्य लोकांना तपासण्या करायला भाग पाडतात. ज्या तपासण्यावर काहीच गरज नाही, म्हणजे की डॉक्टरांना उपचारच माहित नाही, ते शोध किंवा त्या जर तपासण्या करून फक्त आणि फक्त पेशंटची लूट केली जात असेल, तर मग याला वैद्यकीय सेवा कशी म्हणता येईल? आणि हे ज्या गोष्टी आहेत ह्या सर्रास घडतात. म्हणून तुम्हाला जर आजार झाले किंवा तुम्हाला जर तपासण्या कराव्या लागल्या, तर तुम्हाला हे सुद्धा विचारता आलं पाहिजे, की आपण ह्या ज्या तपासण्या करतोय यावर काही उपचार ठरतो का? का हो? कसं ठरेल? म्हणजे ज्या गोष्टीवर डॉक्टरलाच माहित नाही तेव्हा तपासण्या काय करायच्या आणि तुम्ही 100 तपासण्या केल्या. कोणाच्याही किती तपासण्या करून बघा तुम्ही, 20 तपासण्या केल्या की 10 तर रंगवलेल्या असतात. इथे 2 आहे, इथं 4 पाहिजे होतं, इथे 10 झालंय. त्याला रंगवलेलं असलं की ह्या 10-20 तपासण्यामधल्या 20 तपासण्यामधल्या 10 ॲबनॉर्मल निघतात, 100 मधल्या तर 10 सहजच निघतात आणि 60 मधल्या तर निघतात. आणि मग या तपासण्यावर विनाकारण गोळ्या येतात आणि तुमच्या मनात भय निर्माण होतं आणि विशेष म्हणजे तुमची आर्थिक लूट पण होते. म्हणजे आणि याचं बेनिफिट कुणाला होतं? तर हे डॉक्टर आणि हे लॅबवाले दोघे मिळून जेव्हा व्यवसाय करतात त्यावेळेस 40 ते 50% पैसा, म्हणजे 3,000 जर एक म्हणजे कसं त्यांचं ठरतं की 3,000 10 पेशंट पाठवले रोज, तर त्यांना किती रुपये द्यायचे? 4,000 पाठवलं तर 1,000 डॉक्टरचे, किंवा ते 1200 ते 1500 काय जे होतील ते 40% 50%. मग सोन्याचे कॉईन, फॉरेनच्या ट्रिप किंवा तुम्हाला महिन्याला इन्सेंटिव्ह, म्हणजे हे जे गोड बंगाल आहे हे चालू असतं. आणि त्यामुळं आणि हे कॉर्पोरेट नवीनच आलेत ते की त्यामध्ये सगळ्या तपासण्या करतात, पण कशासाठी करतात हेच सांगता येत नाही, म्हणजे वैज्ञानिक नाहीत. मग तुमची लूट होते आहे आणि ती कशी होते हे आता तुमच्या जर लक्षात आलं असेल, पण प्रत्येक ठिकाणी शंका घ्यायचीही नको. कदाचित काही ठिकाणी 1% पेशंटमध्ये रुग्णामध्ये गरज असते, पण 99% रुग्णांमध्ये नसते. कारण जे अवयव खराब झाले ते तुम्हाला या 7 ते 8 टेस्ट मी ज्या सांगितल्यात त्यामध्ये तुमच्या रोगाचं निदान बहुतांशी कळतं आणि उपचाराची दिशा सुद्धा ठरते. हा व्हिडिओ म्हणजे डॉक्टर आणि लॅबवाले तुम्हाला कसे फसवतात, हे लॅबवाले जे कॉर्पोरेट ज्या पॅनल उभे केलेत त्यांनी, ते तुम्हाला कशा पद्धतीने भीती घालून महागड्या टेस्ट तुमच्या गळ्यामध्ये मारतात, याविषयी तुम्हाला ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.